राम कृष्ण हरी. सार्थ श्री गरुड पुराण अध्याय 13वा. सपिंडीकरण करण्याची रीती. गरुडाने विचारले, हे प्रभू, सपिंडीकरणाचा विधी, सूतकाविषयीचा निर्णय, त्याचप्रमाणे शय्या, पद अशा दानांसाठी लागणारे साहित्य व त्यांचे महत्त्व सांगा. तेव्हा भगवंत म्हणतात, गरुडा, ऐक तर, मी तो सपिंडीचा विधी सविस्तरपणे सांगतो. त्यामुळे तो मृतात्मा प्रेत या श्रेणीपासून सुटतो आणि पितरांच्या श्रेणीत दाखल होतो. ज्याचा पिंड ब्रह्मा, शिव वगैरेंना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पुत्राकडून दिलेली दाने त्याच्यापर्यंत पोचत नाही. सपिंडीकरण जोवर होत नाही तोवर मृताचा पुत्रही अशुद्ध राहतो. कारण असे की सपिंडीकरण केल्याविना सूतकापासून मुक्त होत नाही. म्हणून पुत्राने सूतक संपतेवेळी सपिंडीचा विधी करणे आवश्यक आहे. आता हा सूतकाचा काळ कोणासाठी किती असतो ते सांगतो. ब्राह्मण 10 दिवसांनी, क्षत्रिय 12 दिवसांनी, वैश्य 15 दिवसांनी, तर इतर 1 महिन्याने सूतक संपून शुद्ध होतो. सपिंडाशी संबंधित गोत्र बांधवांचे सूतक 10 दिवसांनी संपते. इतर कुलबांधवांचे सूतक 3 रात्रीपर्यंतच असते. यापेक्षा दूरचे नातेवाईक असतात त्यांनी 10 संस्कारानंतर स्नान केल्याने त्यांचे सूतक संपते. 4थ्या पिढीपर्यंतचे लोक 10 दिवसापर्यंत, 5व्या पिढीपर्यंतचे लोक 6 दिवस, 6व्या पिढीपर्यंतचे 4 दिवस, 7व्या पिढीपर्यंतचे 3 दिवस, 8व्या पिढीतील लोकांना 1 दिवस, 9व्या पिढीतील लोकांना 2 प्रहरांपर्यंत आणि 10व्या पिढीमधील लोकांना स्नान करेतोवर सूतक असते. सूतक आणि सुवेर यासाठी हे नियम सारखेच आहेत. विदेशात गेलेल्या मनुष्याला कुळातील एखाद्याच्या घरातील जन्म वा मृत्यू यांची बातमी जर 10 दिवसांच्या आत मिळेल तर त्याने 10 रात्रींपैकी जेवढे दिवस बाकी उरले असतील तेवढा काळ सूतक पाळावे. 10 दिवस होऊन गेल्यावर बातमी मिळेल तर 3 रात्री सूतक असते. 1 वर्षानंतर बातमी कळली तर फक्त स्नान केले की झाले. एकाचे सूतक असताना जर 6 दिवसात दुसरा मृत्यू झाला तर दोन्हीचे सूतक एकाच वेळी म्हणजेच 10व्या दिवशी संपते. दात न उगवलेल्या बालकाच्या मृत्यूचे सूतक केवळ सचैल स्नान केल्याने संपते. त्यापेक्षा मोठ्या परंतु जावळ न काढलेल्या बालकाच्या मृत्यूचे सूतक 1च दिवस असते. जावळ काढले आहे परंतु मुंज झाली नसलेल्याच्या मृत्यूचे सूतक 3 दिवस असते व मुंज झाली असेल तर 10 दिवसापर्यंत असते. कन्येच्या मृत्यूच्या बाबतीत असा निर्णय आहे की तिच्या जन्मानंतर जावळ काढी तोपर्यंत मृत्यू झाला तर फक्त स्नान करून शुद्धी होते. हा नियम सर्व वर्णांना लागू आहे. जावळ काढल्यानंतर साखरपुडा होईल तोपर्यंतच्या कन्येसाठी 1 दिवसाचे सूतक असते. वांगनिश्चय झालेल्या, अगर न झालेल्या पण जाणत्या मुलीच्या मरणाचे सूतक 3 रात्रीपर्यंत असते. वांगनिश्चय झाल्यानंतरच्या मरणाचे सूतक पित्याच्या घरी व पतीच्या घरी असे दोन्हीकडे 3 दिवस असते. विवाह झाला असला तर मात्र पतीच्याच घरी सूतक असते, पित्याकडे सूतक नाही. गर्भपात जर 6 महिन्यात होईल तर जेवढे महिने झाले असेल तेवढ्या दिवसांनी गर्भवती शुद्ध होते. 6 महिन्यानंतरच्या गर्भपाताच्या बाबतीत त्यांच्या जातीकरता सांगितलेले नियम लागू होतात. इतर सपिंड लोकांनी फक्त स्नान करावे. शास्त्राचा असाही एक निर्णय आहे की कलियुगामध्ये सर्वच वर्णांसाठी सुवैर आणि सूतक यांचा काळ 10 दिवसांचा आहे. मृत्यूचे सूतक असताना आशीर्वाद देणे घेणे, देवपूजा, अतिथीचे स्वागत, पलंगावर झोपणे तसेच सूतक रहित व्यक्तीला स्पर्श करणे या गोष्टी करू नयेत. याशिवाय संध्याकर्म, दानधर्म, होम हवन, स्वाध्याय, पितृतर्पण, ब्राह्मण भोजन आणि व्रतवैकल्ये मुळीच आचरू नयेत. नित्य व नैमित्तिक कर्मे जर सूतकात केली तर पूर्वी केलेली सर्व नित्यनैमित्तिक कर्मे निष्फळ होत असतात. व्रतधारक, मंत्रजापक, अग्निहोत्री, ब्राह्मण, ब्रह्मनिष्ठ, संन्यासी, योगी व राजा यांच्या सूतकाचा दोष नसतो. मनुस्मृतीमध्ये मनूंनी असे सांगितले आहे की विवाह, उत्सव आणि यज्ञप्रसंगाच्या वेळी मृत्यू सूतक आले तर पूर्वीचे शिजवलेले अन्न खाल्ले जाऊ शकेल. सुतकी कुटुंबातील शिजवलेले अन्न जर सूतक ठाऊक नसताना खाण्यात आले तर खाणाऱ्यास दोष लागत नसतो, परंतु जो ते अन्न देतो त्याला तो दोष लागतो. असे अन्न देणारा दाता आणि कळून सवरून ते भोजन करणारे असे सर्वजण दोषी होतात. म्हणून सूतक दोष जाण्याकरिता पित्याचे सपिंडीकरण करावे. तेव्हाच तो प्रेतयोनीतून सुटतो व पितृगणांसोबत पितृलोकात जातो. तत्वज्ञानी मुनींचा असा निर्णय आहे की 12व्या दिवशी 3 पंधरवड्यांनी, 6 महिन्यांनी, अगर वर्ष पुरे झाल्यावर सपिंडीकरण करण्यात येते. गरुडा, 4ही वर्णांकरिता मी मात्र असे म्हणतो की सपिंडीकरणाचा विधी हा 12व्याच दिवशी करावा. त्याची कारणे अशी आहेत की कलियुगात धर्मभावना अस्थिर असते, वय निघून जात असते व पुत्राच्या आयुष्याचा तरी भरवसा कुठे आहे. म्हणून 12व्या दिवशी सपिंडीकरण करणे हे उत्तम. घरात मृत्यू झाला असताना मुंज, यज्ञ, सणवार, व्रताची सांगता, लग्न अशा गोष्टी करता येत नाहीत. सपिंडीकरण होईपर्यंत तिथे भिक्षू अन्न घेऊन
घेऊ शकत नसतात, अतिथी जेवू शकत नाहीत व नित्य व नैमित्तिक कर्मे बंद ठेवावी लागतात. अशा प्रकारे कर्मलोप होऊन त्या घराला दोष लागतो. एवढ्याकरता कोणी अग्निहोत्री असो वा नसो 12व्या दिवशी जरूर सपिंडीचा विधी झाला पाहिजे. सर्व तीर्थयात्रांचे, सर्व यज्ञांचे जे फळ आहे तेवढे सर्व फळ 12व्या दिवशी सपिंडी विधी करण्यामुळे मिळते. त्यामुळे पुत्राने स्नान करून मृत्यू जिथे झाला ती जागा गाईच्या शेणाने सारवावी आणि शास्त्रोक्त विधानपूर्वक सपिंडी करावी. ती अशी: विश्वदेवांची पूजा सर्वप्रथम षोडशोपचारे करावी. नंतर अधोगतीमध्ये असलेल्या पितरांसाठी जमिनीवर विकिरानं शिंपडून आचमन करावे. त्या उपरांत वसुरूपी, आदित्यरूपी व रुद्ररूपी पितामह व इतर पितरांना क्रमानुसार 3 पिंड अर्पण करावे आणि 4था पिंड मृतजीवाला द्यावा. नंतर चंदनगंध, तुळशीपत्र, धूप, निरांजन, सुक्रास, जेवण, मुखवास म्हणजेच विडा, वस्त्र आणि दक्षिणा या उपचारांनी पूजा करावी. मग एक सोन्याची सळई घेऊन तिने 4थ्या पिंडाचे 3 भाग करावे. नंतर अगोदरच्या 3 पिंडात एक भाग वेगवेगळा मिसळावा. तथापि हे गरुडा, माझे असे म्हणणे आहे की आईचा पिंड आजीच्या पिंडात व पित्याचा पिंड आजोबांच्या पिंडात मिसळून सपिंडी करावी. वडिलांचा मृत्यू होऊन आजोबा हयात असेल तर पणजोबा, खापर पणजोबा अशा तिघांच्या नावे पिंडात पिंड मिसळून द्यावे. जर आई निधन पावली आणि आजी म्हणजे आईची सासू जिवंत असली तर त्या प्रसंगी अशीच सपिंडी करावी. किंवा आजोबा हयात असतील तर पित्याचा पिंड माझ्या पिंडात व आजी जिवंत असली तर मृत आईचा पिंड महालक्ष्मीच्या पिंडात मिसळावा. मृत स्त्री जर निपुत्रिक असली तर नवऱ्याने तिचे सपिंडीकरण तिच्या मृत सासूच्या पिंडासोबत करावे. स्त्रीचे सपिंडीकरण तिचा पती, सासरा, आजी सासरा यांच्याशी करण्याची रीत कुठे कुठे आहे, पण हे गरुडा मला ती योग्य वाटत नाही. गरुडा, मी आणखी एक सांगतो. जर नवरा आणि बायको या दोघांचेही दहन एकाच चितेवर झाले असेल तर त्यांच्या पिंडाचे 3 भाग करावेत आणि मध्ये एक गवताची काडी ठेवून सासरा वगैरेंच्या पिंडासोबत मिळवावेत. प्रथम एकाच पुत्राने सपिंडीकरण करून मग सतीचे अर्थात मातेचा सपिंडाचा विधी करावा. जी पतिव्रता नवऱ्याच्या पश्चात 10 दिवसात सती गेली असली तर तिच्यासाठी शय्यादान, सपिंडी वगैरे पतीच्या विधीसोबत करावे. हे पक्षीराजा, अगोदर सपिंडी केल्यानंतरच मग पितृतर्पण करावे. तेव्हा वेदमंत्रांना स्वधाकार जोडून ते करावे. एवढे झाल्यानंतर मग अतिथीला भोजन द्यावे. मग अवश्य हंतकार करावा. हंतकार केल्याने पितर, मुनी, देव व दानव हे सर्व तृप्त होतात. पेक्षा एका घासा एवढी असते. 4 घासां एवढे पुष्कळ असते तर 4 पुष्कळ म्हणजे 16 घास म्हणजे एक हंतकार असे प्रमाण आहे. सपिंडीचा विधी करतेवेळी चंदन व अक्षतांनी ब्राह्मणाची पाद्यपूजा करावी आणि पितरांना कायम तृप्ती मिळावी म्हणून त्यांना दान द्यावे. नंतर जो प्रमुख आचार्य असेल त्याला वर्षभर पुरेल एवढा शिदा तुपासह द्यावा. सोने, चांदी, गाय, घोडा, हत्ती, रथ, जमीन असे दान द्यावे. त्यानंतर स्वस्ती वाचन करावे. मग विनायक, देवी, नवग्रह यांची कुंकू, अक्षता, नैवेद्य अर्पण करून पूजा करावी. नंतर आचार्याने त्या क्रिया करणाऱ्यांवर मंत्रोच्चारपूर्वक अभिषेक करावा. त्याच्या मनगटांवर रक्षासूत्र बांधावे. आशीर्वादाच्या मंत्रांनी अक्षता मंत्रून त्याला द्याव्यात. यानंतर 12 ब्राह्मणांना पक्वान्नाचे भोजन दक्षिणेसह द्यावे. तसेच अन्न व पाण्याने भरलेले 12 घडे द्यावेत. एवढे झाले की शेवटचा विधी असा आहे की क्रियाकर्म करणारा ब्राह्मण असला तर त्याने जलस्पर्श करावा. क्षत्रिय असला तर शस्त्राला म्हणजे हत्याराला स्पर्श करावा. वैश्य असला तर चापकाला आणि इतरांनी दंडुक्याला अर्थात सोट्याला स्पर्श करावा. म्हणजे ते पूर्णपणे शुद्ध होतात. एवढे सर्व विधी आटोपले की नेसलेली वस्त्रे टाकून द्यावीत व नवीन पांढरी वस्त्रे नेसून शय्यादान करावे. इंद्रासहित सर्व देव शय्यादानाचा गौरव करतात. त्यामुळे शक्यतो जिवंतपणे शय्यादान करावे. पण तसे जर जमले नाही तर मृत्यूनंतर ते केले जावे. उत्तम जातीच्या लाकडाचा पलंग बनवावा. त्यावर नक्षीकाम करून रंगकाम अगर पॉलिश करावे. तो नवारीच्या पट्ट्यांनी विणून घेऊन सोनेरी रंगाने रंगवलेली चित्रे लावून सजवावा. हंसासारखा शुभ्रधवल पलंग पोस असावा. उषा, गिरद्या वगैरे आणून मच्छरदाणी, चादरी, रजया अशा सर्व साहित्याने सजवावा. तो पलंग मजबूत बांधणीचा व प्रशस्त असावा. असा तो सुशोभित केलेला पलंग जमिनीवर ठेवावा. त्यावर छत्र, चांदणीचे दिवणठाण, पंखा, आसन, तांब्या भांडे, लहान वाट्या, आरसा वगैरे आरामदायक वस्तू ठेवाव्यात. नंतर त्यावर लक्ष्मीसहित विष्णूची सोन्याची वस्त्रे व अलंकारांनी मढवलेली मूर्ती आयुधयुक्त अशी ठेवावी. स्त्रीकरता असे शय्यादान करतेवेळी सर्व सौंदर्य प्रसाधने तसे सौभाग्यालंकार शय्येवर ठेवावेत. मग पुढे ब्राह्मण जोडप्याला वस्त्रे व भूषणे यांनी सजवून खाटेसमोर आसनावर बसवावे. त्यांना सर्व प्रकारे साज शृंगारासहित व वस्त्राभूषणासहित सजवावे. प्रथम श्रीहरी व लक्ष्मी यांना कुंकू वाहावे व फुले वाहावीत. नंतर 8 लोकपाल, नवग्रह, देवी व विनायक यांची पूजा करावी. नंतर उत्तराभिमुख होऊन हातात फुले घ्यावीत
आणि ब्राह्मण जोडव्यासमोर उभे राहावे. मंत्र म्हणावा, हे कृष्णा, जशी क्षीरसागरात तुमची शय्या आहे तशीच ही माझी शय्या जन्मजन्मांतरात कधीही रिकामी नसू देत. नंतर हातातील फुले ब्राह्मणावर व विष्णू प्रतिमेवर वाहावी व पुरोहितास ती शय्या देताना गृहाण ब्राह्मणेंना त्वम कोदात इत्यादी मंत्र म्हणत द्यावी. मग त्या शय्येवरच्या मूर्ती जरा सरकवून ठेवाव्या आणि प्रदक्षिणा करून साष्टांग नमस्कार करून निरोप द्यावा. जर आर्थिक समृद्धी असली तर सर्व प्रकारचे सामान म्हणजेच फर्निचर, भांडी कुंडी, गाद्या उशा, घर सामान वगैरे भरून एक घरसुद्धा दान करावे. जो माणूस आपल्या आयुष्यात शय्यादान देतो त्याने वृषोत्सर्ग पर्वकालात केला तर अतिउत्तम होय. शय्यादान एकाच ब्राह्मणास द्यावे, अनेकांना सामायिक स्वरूपात देता नये. जर शय्या तशी दिली तर त्या घेणाऱ्यांनी ती विकून आलेली रक्कम वाटून घेतली तर ते दान देणारा अधोगतीस जातो. सत्पात्री शय्यादान करणारा मनोवांछित फळ तर प्राप्त करतोच, शिवाय पित्यासह जिवंत असे तो तसेच परलोकातही सुखी होतो. तो मरणांती यमपुरीत सुखाने जातो व नंतर इंद्रलोकातही जातो. याबाबतीत शंकाच धरू नको. त्याला उत्तम अशा विमानात बसून सेवा करीत अप्सरा स्वर्गात घेऊन जातात. तिथे तो महाप्रलय होईपर्यंत आनंदाने राहतो. सर्व प्रकारच्या पर्वणी तिथी दिवशी सर्व तीर्थांमध्ये स्नान व दानधर्म केल्यामुळे जेवढे पुण्य फळ मिळते त्याहून जास्त फळ शय्यादान केल्याने मिळते. असो, शय्यादान केल्यावर पुत्राने पददाने द्यावीत. मी तुला त्यांचे सागरी संगीत वर्णन करून सांगतो ते ऐक. छत्री, पादत्राण, वस्त्रे, अंगठी, कमंडलू, आसन, पंचपात्र अशी 7 पददाने मुख्य असून काठी, तांब्याचे ताम्हण, शिधा, जेवण, तूप व जानवे अशी 6 दाने आणखी दिली की पददाने पुरी होतात. जेवढी त्यांची आर्थिक कुवत असेल तशी ही 13 दाने द्यावीत. ती 12व्या दिवशी 13 ब्राह्मणांना द्यावीत. अशी पददाने दिली तर धार्मिक माणूस सद्गतीला जातोच, परंतु जो यमाच्याकडे नेला जात असतो त्याची वाटचालसुद्धा सुसह्य होते. ती अशी, त्या वाटेवर अतिप्रचंड अशी जीवाला भाजून काढणारी उष्णता पसरलेली असते. छत्रदानामुळे त्याच्या डोक्यावर थंडगार अशी सावली धरली जाते. तो मार्ग खाचखळग्यांचा व काट्याकुट्यांनी भरलेला आहे. पादत्राणे दान दिल्यामुळे त्यांना घोड्यावर बसून नेले जाते. वाटेत कडाक्याची थंडी, भयानक ऊन, वादळे असे भयानक प्रकार आहेत, परंतु वस्त्रदानामुळे तो त्रास होत नसतो व सुखाने जात आहे. त्या अंगठीच्या दानाचा प्रभाव असा आहे की क्रूर, विक्राळ, काळ्या तांबड्या रंगाचे यमदूत अजिबात त्रास देत नाहीत. त्या मार्गावर फार ऊन असून पाणी देत नाहीत. साधी एक वाऱ्याची झुळूक सुद्धा नसते. पण पाण्याने भरलेला कमंडलू दान केलेला असल्यामुळे त्या तहानेने कासावीस झालेल्याला पाणी देण्यात येते. अशा त्या जलाने भरलेले पात्रदान केल्याचे पुण्य हजारो पाणपोया उघडण्या एवढे असते. आसन व भोजन यांचे दान ब्राह्मणास दिल्याने त्या जीवाला रस्त्यात जागोजागी सुग्रास भोजन प्राप्त होते. म्हणून सपिंडी करताना उदार हाताने दाने द्यावी. त्याचप्रमाणे ब्राह्मणांना व सर्व यातीच्या लोकांना जेवून घालून तृप्त करावे. नंतर सुद्धा मैताच्या वर्षश्राद्धापर्यंत दरमहा पिंडदान व पाण्याने भरलेला घट दिला पाहिजे. गरुडा, शुभकार्य अथवा इतर अनुष्ठान पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही असा सर्वसाधारण शास्त्र नियम आहे, परंतु नियम प्रेतकार्यास लागू नाही. प्रेताच्या अक्षय्य तृप्तीच्या हेतूने पिंडदान वगैरे वारंवार करता येते. आता ज्याचे निधन विशिष्ट तिथी झाले असेल तर त्याच्या मासिक, वार्षिक आणि पाक्षिक श्राद्धाविषयी मी सविस्तर खुलासा करतो. पौर्णिमेच्या दिवशी जो मृत्यू पावला असेल त्याच्या श्राद्धाकरिता रिक्ता तिथी चतुर्थी घ्यावी आणि चतुर्थीचा मृत्यू असला तर त्याच्या श्राद्धाकरिता रिक्ता नवमी घ्यावी. नवमीचा जर मृत्यू असला तर रिक्ता तिथी चतुर्दशी घ्यावी. अशा रीतीने 20व्या दिवशी पाक्षिक श्राद्ध करावे. जर एकाच महिन्यात 2 सूर्य संक्रांती म्हणजेच अमावस्या येत असतील तर दोन्ही महिन्यांचे मासिक श्राद्ध पुढच्या अधिक मासात द्यावे. ज्यावेळी एकाच महिन्यात 2 महिने अर्थात अधिक महिना येतात अशा वेळी जो मूळचा शुद्ध पंधरवडा व जी मूळची शुद्ध तिथी असेल ती स्वीकारावी. अशा प्रकारे जेव्हा दोन्ही मासिक श्राद्धे एकाच अर्थात अधिकाच्या महिन्यात येतात तेव्हा श्राद्ध तिथीला पूर्वार्थात म्हणजेच दुपारपूर्वी प्रथम मासिक श्राद्ध आणि उत्तरार्धात म्हणजेच दुपारनंतर दुसरे मासिक श्राद्ध करावे. ही गोष्ट विद्वानांनी ध्यानात घ्यावी. गरुडा, अधिकाच्या महिन्यात जरूर सपिंडीचा विधी तसेच मासिक श्राद्ध व प्रथम वार्षिक श्राद्ध करावे. निधनाला वर्ष पूर्ण होण्याआधी जर अधिक मास येत असेल तर पहिले वर्ष श्राद्ध 13व्या म्हणजेच अधिक महिन्यात करावे. मात्र त्यावेळी पिंडदान करू नये. तसे पिंडदान संक्रांतीयुक्त महिन्यातील श्राद्धात करावे. अशा तऱ्हेने पहिले वर्ष श्राद्ध अधिक महिन्यात व पुढच्या अर्थात 13व्या मासामध्ये करावे लागेल. अशा प्रकारे 1 वर्ष पूर्ण झाले की वार्षिक श्राद्ध करावे व विशेष करून ब्राह्मण भोजन घालावे. अशा तऱ्हेने मृत्यूला 1 वर्ष पूर्ण झाले की वार्षिक श्राद्ध आणि त्रिपिंडी करावी. एकोदिष्ट म्हणजेच पिंडविरहित श्राद्ध करू नये. तसे केल्यास पितृघाती ठरतो.
मात्र प्रथम वर्षश्राद्ध होण्याअगोदर पुत्रांनी तीर्थश्राद्ध, गयाश्राद्ध, गजच्छाया युगातील श्राद्ध करू नये. तसेच ग्रहण युग यातील पितृकार्यसुद्धा करू नयेत. जर पितृभक्त पुत्राला गयाश्राद्ध करावे असे वाटत असेल तर ते पहिल्या वार्षिक श्राद्धानंतरच करावे. गयाश्राद्ध केल्याने सर्वच्या सर्व पितरांना भवसागरातून मुक्ती मिळते. तेव्हा ते गदाधारी विष्णूंच्या कृपेने परमोच्च असा गती जातात. तिथे गया तीर्थावर तुळशीच्या मंजिऱ्यांनी विष्णुपदांचे पूजन करावे आणि फल्गू वगैरे तीर्थावर पिंडदान विधीनुसार करावे. गयाश्राद्धामध्ये जो शमीच्या पानांच्या आकाराचे पिंड देईल त्या पिंडदानामुळे त्याची 7 गोत्रे आणि एकूण 101 पिढ्यातील सर्व स्त्री पुरुषांचा उद्धार होतो. अशा प्रकारे कुळातील कुणी एकाने जरी गयाश्राद्ध केले तरी त्याचा जन्म तर धन्य होतो, शिवाय सर्व पितरांना संतोष झाल्यामुळे ते आशीर्वाद देतात. हे पक्षी राजा फार पुरातन काळी मनूचा मुलगा इक्ष्वाकू याला दिव्य पितरांनी अशी गाथा कलाप नावाच्या बागेत कथन केली होती. तेव्हा ती देवांनी सुद्धा ऐकली आहे. ते पितर म्हणाले की आमच्याही कुळामध्ये असे सन्मार्गचारी पुत्र उत्पन्न होतील का की जे पुढे गयेवर जाऊन आमच्यासाठी श्रद्धापूर्वक पिंडदान करतील. गरुडा पित्याला परलोकाची प्राप्ती व्हावी म्हणून वरीलप्रमाणे जो पुत्र क्रियाकर्म करतो तो इथेही सुखी होतो आणि कौशिकांच्या पुत्राप्रमाणे मोक्षाला जातो. अरे पक्षीश्रेष्ठा, भरद्वाज ऋषींच्या पुत्रांनी गायीचा वध केला होता. त्यामुळे अनेक जन्म भोगून नंतर ते सगळे पितरांच्या कृपाप्रसादानेच मुक्त झाले होते. ते 7 जण प्रथम दशार्ण देशात 7 पारधी म्हणून जन्मले. नंतर 7 हरिण रूपाने कालंजीर पर्वतावर जन्मले. त्यानंतर शरद्वीपात चक्रवाक पक्षी व मानस सरोवरात राजहंस झाले. नंतर कुरुक्षेत्रात ते ब्राह्मण व वेदोपासक झाले आणि शेवटी पितरांची भक्ती करूनच ते मोक्षाप्रत गेले. त्यासाठी वाटेल तो प्रयत्न करून मानवाने पितृभक्ती केलीच पाहिजे. जिवंतपणी तसेच मेल्यावर जर सुखी व्हायचे असेल तर पितृभक्ती केल्याने तसे होईल. गरुडा, आम्ही संपूर्ण और्ध्वदेहिक विधी बारीक सारीक तपशिलासह सांगितला आहे. याचे अनुकरण करणे हे पुत्रदायक, पुण्यदायक आणि पितरांना मोक्ष देणारे आहे. जर निर्धन असल्यामुळे कुणी पितृकार्य करण्यास असमर्थ असला तर आणि त्याने ही कथा श्रद्धापूर्वक नुसती ऐकली तरीही त्याला सर्व दाने केल्याचे फळ मिळते व तो पातकांपासून मुक्त होतो. हे सर्व मी सांगितलेले विधी, श्राद्धे व दाने जो करतो आणि हे गरुड पुराण ऐकतो अशा माणसाला कोणती फळे मिळतात ती ऐक. पित्याच्या कृपेने त्याला पुत्र होतो. आजोबांच्या प्रसादाने गायी वगैरे पशुसंपत्ती मिळते. त्याचप्रमाणे पणजोबांच्या आशीर्वादामुळे धनवैभव मिळते. तृप्त झाल्यामुळे आजोबांसह सर्व पितर अमाप धान्य व अपार धन तर देतातच, शिवाय इतर सर्व मनोकामना पूर्ण करतात. त्यानंतर ते सर्व पितर धर्ममार्गावरून धर्मराजाच्या भवनात जाऊन दाखल होतात. तिथे ते धर्माच्या दरबारात सन्मानपूर्वक आदरणीय असे स्थान प्राप्त करतात. एवढे सर्व वर्णन करून सूत पुढे म्हणाले की अहो मुनिजन हो, असे और्ध्वदेहिकाचे विष्णूंकडून सांगितले गेलेले महात्म्य ऐकल्यामुळे गरुडाला अतोनात आनंद झाला. अध्याय 13वा समाप्त. राम कृष्ण हरी.